अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. उद्या 20 फेब्रुवारी 2025 वार आहे गुरुवार. तर उद्या श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे. शेगावीचे संत म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराज यांचा प्रकट दिन केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो. तर असा हा प्रकट दिन कसा साजरा करावा याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाबाबत सांगायचं झालं तर माघ वद्य सप्तमी म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाई गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पीत असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. बघा, गजानन महाराज कोठून आले, त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला हे अद्यापही कुणालाच माहीत नाही. म्हणून ज्या दिवशी ते प्रकटले तीच तिथी त्यांचे भक्त गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरी करतात. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक अतिशय महान संत होते. त्यांनी त्यांच्या चांगुलपणाने, प्रेमाने लोकांना अध्यात्माची गोडी लावली. याचबरोबर महाराजांनी लाखो करोडो लीला केल्या. त्यांना श्री असंही म्हटलं जात असे. महाराज अंतर्ज्ञानी होते. जेव्हा सामान्य दिसणारी ही व्यक्ती एक योगी पुरुष आहे याची जाणीव लोकांना झाली तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला. लोकांनी आपली दुःखे अडचणी महाराजांना सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी महाराजांना विनवणी केली. तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे गणगण गणात बोते. हा एक अतिशय सुंदर मंत्र त्यांनी त्यांच्या भक्तगणांना दिला. ते स्वतः सुद्धा या मंत्राचा अखंड मंत्रजप करत असत. गजानन महाराज हे अतिशय साधेभोळे, दयाळू आणि प्रेमळ होते. जेव्हा आपण त्यांच्या विजय ग्रंथ या ग्रंथाचं पारायण करतो, या ग्रंथात त्यांनी केलेल्या असंख्य लीलांचं वर्णन केलेलं आहे. या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. आता बऱ्याच घरात त्यांच्या या ग्रंथाचं पारायण चालू असेल. कुणी 1 दिवसाचं पारायण करतं, कुणी 3 दिवसाचं करतं, तर कुणी 7 दिवसाचं पारायण करतं. उद्या बऱ्याच घरांमध्ये या पारायणाची सांगता असणार आहे. तुमच्याकडे जर महाराजांचा फोटो असेल तर उद्या गजानन महाराजांच्या फोटोची पूजा करायची आहे. आता गजानन महाराजांच्या प्रकट दिनाची जी काही कथा आहे, ज्याप्रमाणे गजानन महाराज प्रकट झाले होते, जसे आपले स्वामी समर्थ महाराज देखील प्रकट झाले होते, त्यांनी कुणाच्याही पोटी जन्म घेतला नव्हता, तसेच गजानन महाराज देखील प्रकट झाले होते. ते कोठून आले, कसे आले, कुणालाही माहीत नाही. तर या संदर्भातली एक छोटीशी कथा आहे, ती आता आपण बघूया. तर श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा योगुलू नावाच्या पुस्तकात लिहिले आहे. गजानन महाराज हे गुढी, परमहंस संन्यासी, जीवनमुक्त असे महान संत होते. गणगण गणात बोते हा त्यांनी दिलेला महान मंत्र. आता आपण गजानन महाराजांच्या प्रकट दिनाबाबतची कथा ऐकूया. तर बघा, वऱ्हाड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे. त्या दिवशी शेगावात पातुरकरांच्या घरी मुलाच्या ऋतुशांती होती. घरात जेवणाच्या पंगती उठत होत्या. उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. दुपारची वेळ होती. अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले. पत्रावळीतील अन्नपदार्थ खाऊ लागले. त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते. त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंब आणि मातीची चिलम होती. चेहऱ्यावर समाधान, शांती होती. ते कुठल्या तरी तंद्रीत होते. त्याचवेळी रस्त्याने बंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी जात होते. त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले. त्याला बघून हा कोणी विक्षिप्त असावा असे ते म्हणाले. पण त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कोणीतरी साधू पुरुष असावा असे त्यांना वाटले. कदाचित ह्याला भूक लागली असणार असे बंकटलालला वाटले. त्यांनी पातुरकरांकडून पंचपक्वान्नांनी भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला. त्या तरुणाने सर्व पक्वाने एकत्र करून खाल्ली. नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला. हे बघताच दामोदर पंत कुलकर्णी म्हणाले, ते पाणी घाण आहे, ते पिऊ नका. यावर त्या तरुणाने उत्तर दिले, घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच. उष्टे, खरकटे व पंचपक्वान्ने दोन्ही एकच.
सर्व सृष्टीत परमेश्वर आहे. घाण पाणी म्हणजेच परमेश्वर, स्वच्छ पाणी म्हणजे परमेश्वर आणि पिणाराही त्याहून वेगळा नाही म्हणजे तोही परमेश्वर. हे ऐकताच बंकटलालांची खात्री पटली की हे कोणी विरागी साधू पुरुष आहे. ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले, तोवर ते अदृश्य झाले. हे साधू पुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होय. ते त्या दिवशी शेगावात अवतरले. तो दिवस शके 1800 मधील माघ वद्य सप्तमी असे. तर उद्या आहे माघ वद्य सप्तमी. तर उद्या आपण काय करायचं आहे? तर बघा, उद्या सकाळी नित्यनेमाने उठून स्नान उरकून देवपूजा करायची, आपल्या नित्यनेमाच्या सेवा करायच्या. तुमच्याकडे जर गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून घ्या. मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा. अभिषेक करताना पुरुष सुक्तमचं पठण करायचं. अभिषेकानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तिच्या स्थानावर ठेवायची. मूर्तीला गंध लावायचं, फूल अर्पण करायचं. ज्यांना गजानन महाराजांच्या ग्रंथाचं पारायण करायचं असेल ते 1 दिवसाचं पारायण करू शकतात. बऱ्याच घरांमध्ये 7 दिवसाचं पारायण केलं जातं आणि उद्या म्हणजे गजानन महाराजांच्या प्रकट दिना दिवशी या 7 दिवसांच्या पारायणाची सांगता केली जाते, भंडारा केला जातो. या ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात. हे 21 अध्याय एका वेळेस पठण करण्यासाठी साधारण 1.5 ते 1.25 तास इतका वेळ लागतो. जर तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायला वेळ नसेल तर उद्या तुम्ही अख्ख्या दिवसभरात गणगण गणात बोते, गणगण गणात बोते अखंड जप करू शकता. म्हणजे उद्या दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण पडेल तेव्हा तेव्हा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. तुमच्या जवळपास जर गजानन महाराजांचं मंदिर असेल तर आवर्जून मंदिरात जा आणि महाराजांचं दर्शन घ्या. महाराजांनी अनेक लोकांना दुःख, संकटे, रोग यापासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, आध्यात्मिक, महान योगी, भक्तवत्सल होते. भक्तांना वेळोवेळी साथ देत, मार्ग दाखवत भक्तांना विठ्ठल दर्शन घडविले. गजानन महाराज खूप दयाळू, प्रेमळ आणि साधेभोळे होते. या त्यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांचं जेवणही अगदी साधं सुधं होतं. गजानन महाराजांच्या अगदी आवडीचा पदार्थ म्हणजे पिठलं, ज्याला आपण बेसन म्हणतो. त्यासोबत भाकरी आणि आंबाडीची भाजी. त्यांना पिठलं भाकरी अतिशय आवडत असे. पिठलं, भाकरी, आंबाडीची भाजी, कांदा आणि ठेचा. त्यासोबतच तुम्ही एखादा गोड पदार्थ म्हणून मोतीचूरचे लाडू किंवा शिरा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. महाराजांना सकाळी नैवेद्य अर्पण केला तरी चालेल किंवा संध्याकाळी देखील तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. ज्यांच्या घरात गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल त्यांनी स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. उद्या गुरुवार आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांना उद्या नैवेद्य अर्पण करायचाच आहे. तर हा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करू शकता. नंतर हा नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करायचा आहे. तर बघा, गजानन महाराज प्रकट दिन हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला फार काही करायचं नाही आहे आणि खूप सेवा देखील नाही करायची. जे गजानन महाराजांच्या पोथीचं वाचन करतात त्यांच्यासाठी खूप मोठी सेवा आहे. परंतु जे पोथीचं वाचन करत नाही त्याने कमीत कमी हा नैवेद्य तरी महाराजांना अर्पण करावा. आणि गणगण गणात बोते या मंत्राचा उद्या दिवसभर अखंड जप करावा. तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गजानन महाराजांचा प्रकट दिन उद्या साजरा करायचा आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.